नमस्कार. अन्नपूर्णा JMGमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी व्हेज मोमोज बनवणार आहे. त्यासाठी एक कोबीचा छोटा गड्डा तो छान असा किसून घेतला आहे आणि एक गाजर तेही मी किसून घेतले. आता हे सगळं मी मिक्स करून घेते आहे. गाजर आणि कोबी मिक्स करून एकसारखं घेतल्यानंतर त्याच्यातलं मी असं पिळून पाणी काढणार आहे. दोन्ही हाताने घट्ट असं पिळून सगळं पाणी काढून घेते त्याचं. आता मी सगळं पाणी काढून घेतले, बाजूला ठेवले. आता पॅनमध्ये एक पळीभर तेल घातले. त्याच्यामध्ये 2-3 बारीक चिरून मिरची घेतलेली ती टाकली. लसूण छान असा बारीक चॉप करून घेतलेला 5-6 पाकळ्या. 1 इंच आलं किसून. गॅस कमी करून घेतलेला आहे मी. आणि कोबी खिसून घेतलेला आणि गाजर ते टाकलं. 1 चमचा मिरेपूड टाकली. हे सगळं आता छान असं हलवून घेते मी. एक चमचाभर सोया सॉस टाकला. नंतर पुन्हा हे सगळं हलवून घ्यायचं. पाच सहा मिनटं मी झाकण लावून ठेवलं आहे. पुन्हा सगळं एकसारखं हलवून घेतलं. सोया सॉस टाकल्यामुळं त्याचा कलर असा थोडासा डार्किश झाला आहे. नंतर शेवटी मी चवीनुसार मीठ घातले त्याच्यात. नंतर पुन्हा हलवून घेतलं. आता हे सारण सगळं तयार झाले आपल्याला मोमोजचं. आता मी एका भांड्यामध्ये 2 वाटी मैदा घेते. दोन वाटी मैदा, त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं आणि 1 चमचाभर तेल घालून असं छान असं मिसळून घेतलं. 1 चमचाभर छोटा तेल घातल्यामुळं आपले मोमोजला छान असा चकाकी येणार आहे. आता हे सगळं मी छान मळून घेणार आहे. आपण चपातीचं कणिक कसं मळतो त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही.
आता हे मी 10 मिनटं झाकून ठेवलं. 10 मिनटानंतर मी आता हे मोमोज तयार करायला घेते. एक असा छोटासा गोळा काढून घ्यायचा. आपण पुरी लाटतो त्या पद्धतीने तो लाटून घ्यायचा. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. असा हा एवढा जाड किंवा पातळ मीडियम असा लाटून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये मी स्टफ करते आहे. कोबीचं आणि गाजर किसलेलं आपण सारण तयार केलेलं आणि या पद्धतीने मी आता हा मोमोज तयार करते आहे. अशा एकावर एक अशा घड्या करून घ्यायचा आणि त्याच्या दोन्ही कडा अशा छान चटकवून घ्यायच्या. या पद्धतीने एक मोमोज तयार झाला. आता दुसऱ्या पद्धतीने मी एक मोमोज करून दाखवते. हे असं मध्ये आपण ते सारण टाकायचं आणि असं गोल 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 हे सगळ्या अशा दुमडून घ्यायच्या घड्या. एकावर एक अशा घड्या करायच्या. असा करतो त्या पद्धतीनेच पूर्ण गोल 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 करून आणि पूर्ण वरती असं चिटकवून घ्यायचं. मोदकाचाच आकार तयार झाला. या पद्धतीने मी हे सगळे मोमोज तयार करून घेतले आणि एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं. चाळणीमध्ये हे सगळे मोमोज मी आता वाफेवरती उकडवून घेणार आहे. 5-10 मिनटं मी छान असे मोमोज उकडून घेते. हे आता 10 मिनटानंतर मोमोज आपले उकडून तयार झालेत आणि चटणी मोमोजच्या चटणीबरोबर हे सर्व केलेत. या पद्धतीने मोमोजची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर